शरद जोशी भविष्याचा अभ्यास करणारे नेते होते. त्यांनी 2008 साली औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर येथे एक अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तयार होतो, त्या ऊसापासून आणि कडव्यापासून जर इथेनॉल तयार केलं आणि ते जर पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केलं तर शेतकऱ्याच्या शेतीमालाचा चांगला भाव मिळेल, ग्राहकांचे पैसे वाचल आणि देशाला क्रूड ऑइल विकत घेण्याचे पण पैसे वाचतील. ही भूमिका शरद जोशींनी वारंवार मांडली. त्यांनी ह्या तेलाला शेततेल हे नाव दिलं. पण काय झालं की बीजेपीचं सरकार आलं आणि बीजेपीच्या सरकारने खूप गवगवा करून इथेनॉल आपण 20% इथेनॉल मिक्स करू इथपर्यंत आता ते सरकार येऊन थांबलं. मांडलेल्या भूमिकेचा शेतकऱ्यांना, ग्राहकांना आणि देशाला फायदा झाला का? नाही. कारण की शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही मिळाला. ज्या ज्या कंपन्यांना लायसन मिळाले त्या त्या कंपन्यांनाच फक्त इथेनॉल तयार करायची परवानगी मिळाली. ती परवानगी कोणत्याही शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होती. कोणताही शेतकरी त्याच्या शेतातल्या कच्च्या मालापासून इथेनॉल तयार करेल, तो त्याच्या गाडीत टाकेल किंवा तो विकल. बरं, त्याच्यात ग्राहकांचा फायदा झाला का? यांनी ज्या वेळेला इथेनॉल मिक्स करायची भाषणं केले त्यावेळेला यांचं म्हणणं होतं की निम्म्यापेक्षा जास्ती भाव कमी होतील डिझेलचे आणि पेट्रोलचे. आज डिझेल पेट्रोलचे भाव तेवढेच आहे, बाकी त्याच्यावर होणारा प्रदूषणाचा परिणाम तेवढाच आहे आणि देशाला जर समजा तेवढंच तेल आयात करावं लागत असेल तर तो फायदा फक्त एखाद्या व्यक्तीला होऊन उपयोग नाही, तो शेतकऱ्यांना, ग्राहकाला आणि देशाच्या टॅक्स पेअरला व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही. हे सगळं शेतकऱ्यांनी करायला पाहिजे होतं. आपण सगळ्या शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे.